मी ना Instaला भरपूर म्हणजे असे व्हिडिओ बघितल्या खूप जणींच्या. जे बनवता ऑनलाईन प्रॉडक्ट पाठवता. मी आणि तुमच्या सगळ्यामध्ये मला तुमचं छान वाटलं. मग मी त्यामुळे तुमच्याकडून ते मागवलं पण आणि तुमचं म्हणजे बोलण्याचं ते मी प्रत्येक व्हिडिओ बघितलेली मी तुमची Instaला. हो. प्रत्येक व्हिडिओ बघितली आणि मग मी भरपूर जणींना सर्च करून मग तुम्हाला मी सिलेक्ट केलं होतं. म्हटलं ताईकडूनच मला शिकायचंय. म्हणजे ते तुम्ही सांगता ना, बोलता ना, एकदम व्हिडिओमध्ये पण तुम्ही कसं बोलता, ते खूप भारी वाटतं ऐकायला. म्हटलं शिकवताना पण आपल्याला भारी वाटणार. ऍक्च्युली काय झालंय, माझा प्रॉब्लेम म्हणजे माझा आवाज येत नाही. तर मी बोलताना ते कळलं दिसतीये तर पण हो. माझा आवाज येत नाहीये तुम्हाला. म्हणायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळी गडबड झालीये. तर स्टुडंटचे रिव्ह्यू ऐका. आता मी काय बोलतीये ते आता नाही ऐकता येणार तुम्हाला. हो. काय आहे माहिती काय झालं, स्क्रीन रेकॉर्डिंग चालू ठेवलं बट माझाच आवाज गायब झाला. खूप छान आवडलं आम्हाला ज्वेलरी. काही नाही ते खूप छान जमते. खूप आवडलं आमच्या इकडे. मी 2-3 जणीला दाखवली, खूप छान बनवली म्हणत होत्या. मी रोज तुमचे व्हिडिओ बघायची. माझ्या हसबंडला दाखवायची, म्हणायची मला शिकायचं शिकायचं. म्हणूनच शिक तू, तुला आवडती तर. इथं मी त्यांना असं बोलतीये की नवरे हौशी पाहिजे. नवरे हौशी असले की सगळ्या गोष्टी होतात. तर हे असं सांगत होते मी त्यांना, कारण की त्यांच्या नवऱ्याने परमिशन दिली म्हणून. नाही, खूप छान शिकवलं. तुम्हाला रात्री सांगितलं ना, मी नक्की 4 महिने झाले या गोष्टी करायसाठी. खूप घरात सगळ्यांना मी हे केलं होतं, मला करायचं करायचं. म्हणजे सगळे म्हणत होते फी खूप जास्त आहे, आजूबाजूचे जरा म्हणजे आता माहित झालं की जवळचे असतात. पण इतकी फी ते नाही, म्हटलं गेली तर गेली. मला करायचंच. म्हणजे मला सांगितलं ना बऱ्याच काही वस्तू बनवते, पण आणखीन कधी कोणाला विकल्या नाही. म्हणजे सगळ्यांना अशाच फ्रीमध्ये करून दिलेल्या आहे. रुखवतामध्ये. इथे मी त्यांना असं सांगतेय की फ्री मध्ये बिलकुल देऊ नका. तुमचं कष्ट आहे, त्याला नाही, खूप नाही ते मेहनत जवळ लागते. तसं त्याच्यामुळे काही फ्री नाही. मध्ये बिलकुल देऊ नका. नाही, आणि ताई अजून काय काय मुलींचं बनवतात? त्याचे ताट बघितलं ना रात्री दाखवलंय मी, ते अक्षरशः त्या ताई मला इतकं फोर्स करतायत की मी तुम्हाला जे म्हणलं ते देते. म्हटलं नाही होत माझ्याच्यानं, आत्ता तर होत नाही म्हटलं सध्या बघते. खरंच खूप छान शिकवतात. मी आत्ताच्या घरी काही केलं नाही. शिकवताना थोडं कमी जास्त होते आणि सांगितल्याशिवाय कळत पण नाही. छान शिकवलंय. छान शिकवलं ताई. मला आहे ना तुमच्या बोलण्यावरून मी खास तुमच्याकडे आकर्षित झाले. तर मी इथे त्यांना म्हणतेय, त्यांनी मंगळसूत्र घातलेलं म्हणजे बनवलेलं, सो स्वभाव. व्हिडिओ ऑन करा म्हणजे तुम्ही दिसताल, हे सांगत होते मी त्यांना. हा. मस्त वाटलं एकदम. फ्रँकली स्वभाव तुमचा, तो आवडला मला. ओके ओके. फक्त मटेरियल साठीच कधी मागवलं ना तर पाठवत जा, नाही का. सास अहमदनगर. हा. हा, खूप छान वाटलं. आणि त्याला तुमचे व्हिडिओ बघितले होते. तर त्याच्यात मला खूप तर मी ताईंना हे म्हणतेय की ताईंनी मटेरियल लेट झालं म्हणून मला बोललेला की कधी येणार आहे, कधी येणार आहे असं. कारण मला खूप दिवस झाले होते मटेरियल. म्हटलं मी इतके दिवस झाले कसं काय मटेरियल येत नाही अजून, काय कुठे अडकलंय का काय, काही समजतच नव्हतं. म्हटलं मटेरियल का नाही येते, मटेरियल भेटल्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत. मग शिकायचं तर आहे.
म्हटलं आता घरचे पण मग म्हणायला लागले, की "काय गं तू व्यवस्थित केलंय की नाही? कुठे कुठे दिलंय? काय दिलंय?" म्हटलं, "नाही, नाही." म्हटलं, "त्या सांगितलं माझं झालंय त्यांच्याशी बोलणं." हं. हां, असं. मग मग घरचे हं. ते नाही खूप मस्त शिकवलं आणि भरपूर काय-काय टेक्निक समजल्या वेगवेगळ्या. म्हणजे अजूनपर्यंत आपण घालायचो जी ज्वेलरी, ते कळायचं पण नाही, की कशी बनते, काय बनते आपल्याला म्हणजे माहीतच नव्हतं. आपण नुसते घालतो. पण त्याच्यामागे एवढी मेहनत असते हे कधी समजलं नाही. हां, स्वतःसाठीच मग ते पहिले आपण म्हटलं स्वतःसाठी काहीतरी बनवू छान. काही-काही वेगवेगळं आपलं थोडंसं डोकं लावून आणि मग मग नंतर बघू काय करायचं पुढचं. पण स्वतः आधी शिकलं छान त्याची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आली म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो, की बा नाही आपण करू शकतो व्यवस्थित. मग पुढे मग बघता येतं. इथे मी त्यांना हे सांगत होते की कंटिन्यू करत राहा, बरोबर होईल, सगळं व्यवस्थित होईल. आणि हां, तेच. हं. हं. अगदी. हं. खरं तर मी माझं फार्मसी झालेलं आहे. माझं पण मेडिकल होतं आधी. हां, म्हणजे मी आधी मी 2011 ची पास आउट आहे. त्याच्यानंतर मी जवळपास 12 वर्षापासून हॉस्पिटल लाईनमध्ये आहे. मी जॉब करायची फार्मासिस्ट म्हणून, हॉस्पिटल फार्मासिस्ट. मग आता सध्या माझी मुलगी 3.5 वर्षाची आहे, तर तिच्या जन्माच्या वेळेस मी प्रेग्नंट होती आणि तेव्हाच माझं मेडिकल पण घेतलं होतं मी. पण ते असंच की बाबा हे असंच म्हणजे आजकाल हे जसं ऑनलाईन फार्मसी वगैरे झालंय आणि डिस्काउंट पाहिजे सगळ्यांना. आणि त्या डिस्काउंटच्या चक्करमध्ये माझं मेडिकलचा खर्च हां. आणि मग त्याच्यामध्ये मी तरी पण खूप ताणलं 1.5-2 वर्ष चालवलं. भाडं पण निघायचं नाही. मग शेवटी मग एक्सपायरी वगैरे भरपूर निघायला लागली. मग मी बंद करून टाकलं. मग मुलीकडे पण लक्ष दिलं जायचं नाही. मी नाशिकला राहते. नाशिकला इंदिरानगर म्हणून आहे एरिया, तिथे होतं. तर मग केलं मी बरंच, पण मग काय कारण एक्सपिरियन्स होता. पण म्हटलं करूया स्वतःचं काहीतरी. काय जॉब करून इतकं काही पैसे निघत नाही. नाशिकमध्ये काही इतकं नाहीये पेमेंट वगैरे. तर मग त्याच्यामुळे म्हटलं स्वतःचं काहीतरी करू. तर ते आता आता ते हां. हं. आणि हे पण आपलं मेडिकल स्वतःचं मेडिकल पण टाकल्यावर तिथे 12-13 तास आपल्याला थांबावं लागतं. स्वतःचं मेडिकल पण तिथे तेवढा वेळ द्यावा लागतो. फॅमिली विसरून जावं लागते. तर मग त्याच्यामुळे म्हटलं आता आपणच पाहिजे. घरचे त्या बॅकग्राऊंडचे नसले, की मग त्यांची काही हेल्प नाही होत आपल्याला. आपल्यालाच बघावं लागतं. हां. नाही काही नाही हो, काही निघत नाही त्याच्यामध्ये. आजकाल एवढे ऑनलाईन झालंय ना, की म्हणजे रोड काउंटर तर चालतच नाही. आपलं म्हणजे हॉस्पिटल अटॅच असेल तरच काहीतरी विचार करायचा. तर म्हटलं बघू सध्या हे काहीतरी नवीन काहीतरी चालू आहे म्हटलं, तर हे करून बघू आपण. तसं मला काही जास्त असं म्हणजे जास्त डिझायनिंग जास्त काही असं हे प्रकार काही येत नाही. पण मग हे मला आवडलं म्हणजे काहीतरी वेगळं. हं. हां. हां, तेच म्हटलं जेव्हा बघितलं आणि पाहिलं, की म्हटलं आपणही करू शकतो. मला पहिले शंका होती, की मला जमेल की नाही? ही शंका होती पहिले. मग म्हटलं नाही म्हटलं करायचं तर आहे म्हटलं आपण करूनच बघू काहीतरी वेगळं आहे. म्हटलं ट्राय तर करू. जमलं जमलं, नाही जमलं नाही जमलं. पण म्हटलं करून बघू. हा हॅलो. छान वाटलं ताई, खूप छान शिकवलं तुम्ही. अजून फिनिशिंग येत नाही, मी त्यांना असं सांगत होते. हा ना, ते काय होतं ना, माझ्या हाताला घाम येतो ना, मग ती वायर ओढायला ना प्रॉब्लेम येतो. मला पण खूप त्रास होतो. कधी-कधी असे हे बसतात हो. म्हणजे मी रात्री पण प्रॅक्टिस करते खूप. म्हणजे आता ते हे जमतायत जरा-जरा. काय ते आपण हे बनवलं होतं ना ते. हां आणि फिनिशिंग येत नाही आणि ते दुमडत आपण हे करतो ना नथीला, तर गोल देता येत नाही मला अजून पण.
यासाठी मी त्यांना काही टिप्स सांगत होते की असं करा तसं करा, मग फिनिशिंग वगैरे छान येईल. या गोष्टी मी त्यांना डिस्कस करत होते की अजून नंतर काय छान होतं ना, फिनिशिंग आकार पण कशी येईल. बदलता येत नाही जरा थोडासा. हा हा. म्हणजे काय होतं, तुम्ही कधीपासून करता? हा. अच्छा. तुम्ही सगळे एकटे करता का, म्हणजे काय दुसरं कोणाला हे करता? सगळे ऑर्डर वगैरे तुम्ही एकटेच, सगळे ऑर्डर तुम्ही एकटेच पूर्ण करता का? त्या विचारत होत्या सगळं तुम्ही कसं काय हँडल करता किंवा सगळं तुम्हीच करता का, तर हा सगळं मीच करते. हा. नाही, तुम्ही खूप छान शिकवता. मला पण व्हिडिओ आहेत ना, ते पण खूप छान आहेत तुमचे.